आज पश्चिम बंगालच्या राजकारणात एक मोठा भूकंप झालाय. तब्बल 15 वर्ष सत्तेवर असलेल्या ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसलाय. सुरुवातीच्या कलांपासून सत्ता बदलाची चिन्ह स्पष्ट दिसत होती आणि आता चित्र जवळपास स्पष्टच झालंय की बंगालमध्ये दिदींचा किल्ला हादरला आहे. बंगालमध्ये खेळा संपला का आजच्या निकालाने हा प्रश्न थेट विचारायला भाग पाडलाय. कारण 15 वर्ष सत्तेवर असलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा केवळ पराभव नाही, तर त्यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासाला वळण देणारा क्षण ठरतोय. नमस्कार, मी शनाया. पश्चिम बंगालच्या राजकारणात ममता बॅनर्जी यांचा पराभव हा केवळ एका निवडणुकीचा निकाल नाही, तो आहे एका दीर्घ, संघर्षमय आणि वादळी राजकीय प्रवासातील सर्वात निर्णायक वळण आहे. तब्बल 15 वर्ष सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या दिदी आज पराभवाच्या छायेत उभ्या आहेत. पण ममतांना समजून घ्यायचं असेल तर हा पराभव नव्हे, तर त्यामागचा प्रवास समजून घ्यावा लागेल. कारण त्या पराभवाने घडलेल्या नेता नाहीत, तर त्या संघर्षातनं घडलेल्या नेता आहेत. बरं, ही कथा सुरू होते 1970च्या दशकात. देशात आणीबाणीचं सावट, रस्त्यांवर आंदोलनं आणि त्या गोंधळात एक तरुणी अचानक एका कारच्या बोनटवर चढते. ती कार होती जयप्रकाश नारायण यांची. त्या क्षणी कोलकात्याच्या रस्त्यावर एक प्रसंग घडत नव्हता, एक राजकीय शैली जन्म घेत होती. गर्दी कुठे आहे, लक्ष कुठे वेधायचं आहे आणि एका क्षणाला प्रतिकात्मक अर्थ कसा घ्यायचा, हे ममतांना तेव्हाच कळालं होतं. तो केवळ धाडस नव्हतं, तो होता स्टेज ओळखण्याचा एक गुण. आणि हाच गुण त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत पाहायला मिळतो. अगदी अलीकडे 2026च्या सुरुवातीला मुख्यमंत्री असताना त्या सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये स्वतः युक्तिवाद करताना पाहायला मिळाल्यात. साधी पांढरी हातमागची साडी, पायात हवाई चप्पल आणि न्यायमूर्तींसमोर सरळ प्रश्न. इतकी घाई कशासाठी? हा फक्त कायदेशीर क्षण नव्हता, तोही एक राजकीय मंचच होता. ममतांसाठी मंच कधी संसद असते, कधी रस्ता, तर कधी न्यायालय. पण प्रत्येक ठिकाणी केंद्रस्थानी असतो तो म्हणजे संघर्ष, जो की ममता बॅनर्जी आजपर्यंत करत आल्यात. 1990 मध्ये हजारच्या आंदोलनात त्या गंभीर जखमी झाल्या. डोक्यावर पट्टी, रक्ताळलेला चेहरा, ही प्रतिमा संपूर्ण बंगालमध्ये पसरली. त्या क्षणाने ममतांचा ब्रँड तयार केला. पीडित पण न झुकणारी नेता, ही प्रतिमा इतकी प्रभावी ठरली की पुढील 3 दशक सत्ता असो किंवा विरोध, त्यांनी स्वतःला लढणारी नेत्या म्हणूनच सादर केलं. 1997 मध्ये त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस सोडून ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. हा निर्णय केवळ राजकीय नव्हता बरं का, तो स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा एक प्रयत्न होता. सुरुवातीच्या काळात पक्षाकडे पैसा नव्हता, संसाधनं नव्हती, पण ममतांनी स्वतःच्या चित्रांची विक्री करून निधी उभारल्याच्या कथा त्यांच्या सहकार्यांकडनं सांगितल्या जातात. ही फक्त आर्थिक अडचण नव्हती, ही होती जिद्दीची परीक्षा. यानंतर सिंगूरचं आंदोलन, जमीन अधिग्रहणाविरोधात 25 दिवसांचं उपोषण, आणि इथे ममता केवळ राजकारणी राहिल्या नाहीत, त्या एक लोकनेत्या बनल्या. उपोषणादरम्यान एका शेतकऱ्याच्या कुटुंबाने त्यांना त्यांचं घरचं जेवण आणलं. त्यांनी ते नाकारलं, पण त्या कुटुंबाशी अर्धा तास संवाद साधला. ही शैली लोकांशी थेट संवाद त्यांच्या राजकारणाचा कणा ठरली. 2011 मध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये सत्ता मिळवल्यानंतर देखील त्या बदललेल्या नाहीत. किमान त्यांच्या प्रतिमेत तरी. मुख्यमंत्री असून देखील त्या रस्त्यावर उतरतात, मोर्चे काढतात, घोषणा देतात. कार केस नंतर देखील त्या आंदोलनात दिसल्या. सत्ता आणि संघर्ष यांचं अनोखं मिश्रण त्यांनी कायम ठेवलं आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याकडे जर पाहिलं तर हीच साधेपणाची रेष दिसते. कालीघाटमधील त्यांचं साधं एक घर होतं, ना सत्तेचा दिखावा, ना वैभवाचा अतिरेक. त्या स्वतः काली पूजेसाठी प्रसाद तयार करतात, असं त्यांच्या जवळच्या लोकांकडनं सांगितलं जातं. ही साधेपणाची प्रतिमा त्यांच्या राजकीय कथानकाचा महत्वाचा भाग आहे. पण याबरोबरच त्या लोकांशी थेट संपर्क ठेवतात, वैयक्तिक पातळीवर फोनवर बोलतात आणि अनेक विश्लेषकांच्या मते ही शैली कधी कधी त्यांची मर्यादाही ठरवते. पण या कथेला दुसरी देखील बाजू आहे, वादांची. त्यांच्या कारकिर्दीवर शारदा चिटफंड, शिक्षक भरती, रेशन घोटाळ्यांच्या सावल्या कायम राहिल्यात. ईडीच्या छाप्यादरम्यान त्यांनी एक थेट हस्तक्षेप केल्याचा प्रसंग देखील घडलाय. एका छाप्यात त्या स्वतः फाईल आणि लॅपटॉप घेऊन बाहेर येताना पाहायला मिळतात आणि त्या म्हणतात की मी हे वाचलं, भाजपला आमची उमेदवारी यादी हवी होती. हा प्रसंग त्यांच्या समर्थकांसाठी धाडसाचा, तर विरोधकांसाठी हस्तक्षेपाचा पुरावा ठरतो. आणि आता या सगळ्या प्रवासानंतर पराभव. हा पराभव का झाला? केवळ विरोधकांची ताकद वाढली म्हणून का, की सत्तेचा थकवा आला म्हणून? महिला सुरक्षेचे प्रश्न, स्थानिक पातळीवरील नाराजी, संघटनात्मक आव्हानं, अनेक घटक एकत्र आले. पण कदाचित सर्वात मोठा प्रश्न आहे संघर्षाची प्रतिमा. जेव्हा सत्तेत खूप काळ राहतात तेव्हा ती धार हरवते का? कारण ममता बॅनर्जी यांची खरी ताकद सत्ता नव्हती, ती होती त्यांची बंडखोर ओळख. रस्त्यावर लढणारी, जखमी होणारी,
पण पुन्हा उभी राहणारी नेता. आणि आज जेव्हा हीच नेता सत्तेच्या शिखरावर बराच काळ राहते, तेव्हा लोक तिच्याकडून वेगळ्या अपेक्षा ठेवू लागतात. संघर्षापेक्षा स्थैर्य, आंदोलनापेक्षा प्रशासन आणि कदाचित इथेच अंतर निर्माण होतं. मात्र ममतांची कथा इथे संपत नाही. कारण इतिहास सांगतो त्या जितक्या वेळा कोसळल्या तितक्या जोरात त्या उभ्या देखील राहिल्यात. 1990 ची जखम, 1997-97 ची बंडखोरी, 2011चा विजय, प्रत्येक टप्प्यांवर त्यांनी स्वतःला एक नव्याने घडवलंय. आज त्या पराभूत आहेत, पण हारलेल्या नाहीत. कारण ममता बॅनर्जी ही व्यक्ती नाही, एक शैली आहे, एक वृत्ती आहे. आणि अशाच वृत्तीचं राजकारणात एक वैशिष्ट्य असतं, ती कधीच पूर्णपणे संपत नाही. आता प्रश्न फक्त एकच आहे, की पुढचा संघर्षाचा क्षण त्या कसा निर्माण करतात आणि त्या क्षणातनं पुन्हा एकदा दीदी उभ्या राहतात का? तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.